चला मैत्रिणींनो, आज काहीतरी चटपटीत प्रकार बनवू. रोजच भाजीपोळी बनवते. ओळखा पाहू कुठला प्रकार आहे तर. त्याने आपला साधा सिंपल काहीतरी थोडंसं चटपटीत पाहिजे म्हणून रेसिपी बनवली. आवडली असल्यास नक्की बनवून बघा. नाही तर रोज असतंच आपलं भाजीपोळी म्हणून चटपटीत प्रकार बनवला. अशा हिरव्या मिरच्या आणायच्या आपण. या हिरव्या मिरच्या खूप तिखट नसतात. अशा लांब 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 आपण कापून घ्यायचे आहे. जेवढे तुम्हाला मोठे पीस छोटे पीस हवे असतील त्या पद्धतीने कट करायचे. मी असे थोडे मोठे मोठे कट केले. रोजच आपली भाजीपोळी होते. काहीतरी म्हटलं वेगळा प्रकार बनवूया मिरचींचा. असं ह्या मी कट करून घेतले. जर बिया निघल्या तर असं थोडं मी चाळून घेतलं. त्या पद्धतीने तुम्ही चाळून घ्यायचं. याच्यातल्या बिया निघून जातात. ते मी बारीक लसूण कट केलेत. ते पण लांबसर पद्धतीने कट केलेत. दाखवायचं विसरून गेली. आता मी कढई ठेवली. त्याच्यात मी तेल टाकलं आहे 2 पळ्या. माझं तेल थोडं कमी झालं होतं. मिरच्यांच्या प्रमाणे तुम्ही थोडं जास्त तेल टाका. आता भरपूर असं आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि मोहरी टाकायची आहे. मोहरी थोडी जास्तच घ्यायची. मस्त कढीपत्ता आणि मोहरी तडकू द्यायची. मग हा आपला बारीक आपण लसूण कापलेला आहे तो आपण त्याच्यात टाकायचा आहे. तेलामध्ये व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. लसूण आपण मंद आचेवरच शेकायचा आहे. मस्त बारीक कापायचा. तसं मिरची म्हटलं का भरपूर प्रकार बनवू शकतो आपण, पण अशा पद्धतीनेही बनवून बघा. मला मिरची म्हटली का मला खुडाच आवडतो. आता मी नमक टाकलं आहे 1 चमची हळद टाकली आणि आपण ज्या मिरच्या आता घेतल्या होत्या कापून त्या मी मिरच्या ॲड केल्या आहेत. व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. मिरच्या म्हटल्या की मी थोड्या मिरचींचं हे असं पद्धतीने केलं आहे आणि थोड्या मिरच्या होत्या त्यांचा मी ठेचा बनवला आहे. बहुतेक ठिकाणी ठेचा म्हणतात, पण आम्हाला खानदेशी पद्धतीमा खुडा म्हणतस. खुडा आणि लय भाकर. मग होई गे जेवण. ह्यात आपण मिरच्या व्यवस्थित शेकून घ्यायच्या आहेत मंद आचेवर. मस्त खुसखुशीत होतील अशा आपण शेकत राहायच्या आहेत त्यांना. यातले लसूण किंवा मिरची खायला एवढी टेस्टी लागते, तोंड लावायला म्हणतो आपण, तसं जेवणासोबत आपण खाऊ शकतो. अशा आपल्या मिरच्या मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत आणि लसूण पण झालेले आहेत. याच्यात तुम्ही थोडा जास्त कढीपत्ता किंवा कोथिंबीर पण ॲड करू शकतात तेलातच फोडणीमध्ये. तर आपला ताट रेडी आहे. या जेवायला नक्की करून बघा. अशा पद्धतीने मिरची आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. आता एक खानदेशना प्रकारने खुडानी रेसिपी पण लवकरच टाकसू.